प्रेशर कुकर मध्ये वेज बिर्याणी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 किलो बासमती बिर्याणी राईस, 250 ग्रॅम पनीरचे तुकडे, पाव चमचा बिर्याणी मसाला, अर्धा चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, 100 ग्रॅम साजूक तूप, 10 ते 12 काजू, 1 चमचा जिरे, दालचिनी, 2 ते 3 तमालपत्र, 2 चक्री फूल, 4 ते 5 लवंगा, 4 ते 5 काळी मिरी, 1 मसाला वेलची, 2 बारीक चिरलेले कांदे, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 चमचा बिर्याणी मसाला, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा लाल तिखट, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 1 कप दही, कोथिंबीर, पुदिन्याची पानं, 125 ग्रॅम फ्लॉवरचे तुरे, 125 ग्रॅम गाजराचे तुकडे, 125 ग्रॅम चिरलेला बटाटा, 125 ग्रॅम चिरलेला घेवडा, 125 ग्रॅम ताजे मटार, 1 चमचा साजूक तूप, पाणी. स्वच्छ धुवून घेत तांदूळ साधारण अर्धा तास भिजवून घ्यायचा. आता पनीर, बिर्याणी मसाला आणि तिखट घालून मॅरिनेट करायचे आणि गरम तुपात काजू तळून घ्यायचे. आता जिऱ्याच्या फोडणीत खडे मसाले आणि कांदा घालायचा आणि सोनेरी रंगावर परतून घ्यायचा. आता आलं लसूण पेस्ट, बिर्याणी मसाला, धणेपूड, तिखट, मिरच्या एकत्र करून यात दही आणि मीठ घालायचं. आता यात कोथिंबीर, पुदिना घालायचा. आता फ्लॉवर, फरसबी, बटाटा आणि मटार घालून या भाज्या तयार केलेल्या मसाल्यात साधारण 5 मिनिटं वाफवून घ्यायच्या. आता यात पनीर आणि पाणी निथळून घेतलेले तांदूळ घालायचे. आता पाणी, मीठ आणि साजूक तूप घालायचं आणि मोठ्या आचेवर 1 शिटी काढायची. झाली आपली झटपट व्हेज बिर्याणी तयार. आज आपण बनवणार आहोत 1 किलो व्हेज बिर्याणी अतिशय सोप्या पद्धतीने, तीही प्रेशर कुकरमध्ये. 1 किलो व्हेज बिर्याणी आपण बनवत आहोत. तर मी इथे 600 ग्रॅम बिर्याणी बासमती राईस वापरत आहे. आता यामध्ये पुरेसं पाणी टाकायचं आणि हा तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं. तांदूळ स्वच्छ धुवून झाला की यामध्ये पुरेसं पाणी घालायचं आणि अर्धा तास हा तांदूळ सोक करण्यासाठी ठेवून देऊया. तांदूळ मुरतोय तोवर आपण बिर्याणी बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात आधी पनीर घेतलेलं आहे. पाव किलो पनीर आहे, पावशेर पनीर आहे. हे मुरण्यासाठी ठेवूयात, मॅरिनेट करूयात. यामध्ये घालायचं बिर्याणी मसाला, लाल तिखट आणि मीठ. करूयात मिक्स आणि आता हे 10 मिनिटं बाजूला ठेवून देऊयात. कुकरमध्ये बिर्याणी बनवण्यासाठी कुकरमध्ये साजूक तूप गरम करायला ठेवलेलं आहे. सो हे आहे 100 ग्रॅम साजूक तूप, इतकं लागेल. तुपातली बिर्याणीची चव आहे ना अफलातून लागते. आता यामध्ये सगळ्यात आधी मी घातले काजू. काजू छानपैकी तळून घेऊयात खरपूस होईपर्यंत. इथे काजू आहे ना छानपैकी असे खमंग तळून झालेले आहेत. आता हे काजू आपण काढूयात साईडला एका प्लेटमध्ये. तूप गरम आहे. आता यामध्ये घालूयात फोडणी. यासाठी जिरं मस्त फुललं पाहिजे. दालचिनी, एखाद दुसरं तमालपत्र, 2 चक्री फूल, 4 ते 5 लवंगा, 4 ते 5 काळी मिरी आणि मसाला वेलची. खूपदा लोकांना काय वाटतं ना, खूप सारे मसाले घातले तरच बिर्याणी चवदार आणि रुचकर होते, पण अजिबात असं नाही आहे. बिर्याणी तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर हिरवी मिरची तुम्ही घाला, पण खड्या मसाल्यामुळे काय होतं ना, ती बिर्याणी खूप उग्र होते. त्यामुळे खूप जास्त नका घालू. एनिवे आपण बिर्याणी मसाला पण यामध्ये वापरणार आहोत, त्यामुळे फोडणीत खडा मसाला घालताना अगदी बेताने घाला. एखाद दुसरा मसाला पुरेसा आहे. आता सोनेरी रंगावर कांदा छानपैकी आपण परतून घेऊया. कांदा मस्तपैकी सोनेरी रंगावर परतून झालेला आहे आणि तुपात परतलेला कांद्याचा सुवास तरबळला आहे. आहा, क्या बात आहे. आता यामध्ये घालूयात 1 चमचाभर आलं लसूण पेस्ट, बिर्याणी मसाला, 1 चमचा धणेपूड, लाल तिखट आणि जसं मी म्हणाले मसाल्यांचा भडीमार मी यामध्ये करणार नाही आहे, आणि हिरव्या मिरच्या तिखटपणासाठी स्लिट केलेल्या. आता हे करूयात छान एकजीव. आता हा मसाला व्यवस्थित एकजीव झाला की यामध्ये घालूयात दही. सो इथे 1 कप दही मी घेते. आता हा मसाला आणि दही एकत्र छानपैकी 3 ते 4 मिनिटं शिजवून घेऊया.
आणि यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ. आता यामध्ये घालूयात कोथिंबीर आणि त्याचबरोबर पुदिना. बिर्याणी आहे तर पुदिना मस्ट आहे. पुदिना फक्त न चिरता असा हाताने ते जस्ट हलकीशी क्रश करून पानं टाकली ना की त्याचा स्वाद छान रिलीज होतो चिरलेल्या पुदिन्यापेक्षा. हे करूयात मिक्स. आता यामध्ये मी घेतलेल्या आहेत भाज्या. 8 पाव म्हणजे 125 ग्रॅम प्रत्येकी भाजी घेतलेली आहे. फ्लॉवर आहे, गाजर आहे, फरसबी आहे, बटाटा आणि मटार. सो अशा या सगळ्या भाज्या व्यवस्थित घेतल्यात आणि मोठ्या मोठ्या चंक्समध्ये अशा चिरलेल्या आहेत, जेणेकरून बिर्याणी खाताना त्या भाज्या छान दिसतील. या भाज्या घालूयात. मसाल्यामध्ये भाज्या व्यवस्थित परतून घ्यायच्या. आता मसाला छान कोट झाला भाज्यांना की पुढे काय करायचं, झाकण लावायचं आणि फक्त 5 मिनिटं एक वाफ काढून घेऊयात. शिट्टी वगैरे काढायची. 5 मिनिटं या भाज्या वाफवून फक्त घ्यायच्या. जेमतेम 5 मिनिटं या भाज्या मी वाफवून घेतलेल्या आहेत. वा, तुम्ही बघू शकाल मस्त दिसतात आणि भाज्यांनाही पाणी सुटलं. हेच कारण आहे, कारण काय होतं ना, भाज्या शिजल्या की त्याला पाणी सुटतं आणि मग बिर्याणीत जेव्हा कुकरमध्ये करतो तेव्हा त्याला पाण्याचा अंश मग जास्त राहतो. ते करायचं नाही, ते टाळायचं आहे. म्हणून हे आधी हलकंसं शिजवून घ्यायचं. आता या स्टेजला यामध्ये घालते पनीर. पनीर आधी घालायचं नाही, त्याचं कारणही तेच आहे की पनीर जर ओव्हर कुक झालं त्याचा सॉफ्टनेस पूर्ण निघून जातो. आता ही झाली आपली भाज्यांची लेअर. हा तांदूळ घालायचा या भाज्यांवर, याची छान अशी लेअर देऊन घ्यायची. आता हा मी जो वापरते हा 4.5 लिटरचा अचूक प्रमाणातला कुकर आहे. आता यामध्ये पाणी घालायचं. सगळ्या बाजूने असं पाणी घालायचं. पाण्याचं प्रमाण कसं घ्यायचं किंवा अंदाज कसा घ्यायचा, या तांदळावर ना जेमतेम 1 बोट राहील इतपतच पाणी घ्यायचं. इतकंच पाणी पुरेसं आहे. आपण मीठ घातलेलं आहे भाज्यांमध्ये, पण तांदळालाही मिठाची चव आली पाहिजे, त्यामुळे वरण थोडंसं मीठ घालणं अत्यंत गरजेचं आहे. आणि यानंतर यामध्ये घालूयात 1 चमचा साजूक तूप. आणि आता झाकण लावायचं आणि हाय हीटवर 1 शिट्टी काढायची. मीडियम हीटवर हे नाही शिजवत बसायचं. हाय हीट करायची आणि मस्तपैकी 1 शिट्टी काढून घ्यायची. चला, आता 1 शिट्टी होईपर्यंत ही बिर्याणी मस्त शिजवलेली आहे आणि एक 15 मिनिटं थांबले, कारण क्वांटिटी खूप जास्त आहे. त्याची पूर्ण वाफ रिलीज होईपर्यंत 15 मिनिटाचा वेळ जातो. वाफेवर भात खूप छान शिजतो. हा तांदूळ मस्त शिजतो. चेक करूया. बिर्याणी जबरदस्त दिसते. योग्य पदार्थ, योग्य निवड आणि योग्य साहित्य असेल ना तर तुमचं जेवण आणि जीवन दोन्हीही सुखकारक बनतं. तुम्ही देखील ही व्हेज बिर्याणी नक्की बनवून बघा आणि पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा.